आता नवरात्रामध्ये घालण्यासाठी माझ्या सगळ्या ऑक्सिडाइज ज्वेलरीचं कलेक्शन मी बाहेर काढलं, पण त्याआधी सकाळी आज मस्त अंडा करीचा बेत होता आणि बघा मस्त अशी तरी तयार झालेली आहे। आता नवरात्रामध्ये 10 ते 12 दिवसांचे गॅप पडणार आहे, म्हणून आजचा असा हा बेत करून घेतला आणि जेवायला उशीर होता तोपर्यंत हे सगळे किचन टॉवेल्स आहेत ना ते गरम पाण्यामध्ये टाकले आणि त्यामध्ये सर्फ एक्सेल टाकलं। आता गरम पाण्यात लवकरच त्याचा चिकटपणा किंवा तेलकटपणा आहे असा निघून जातो। हे पाणी चेंज करायचं आणि परत दुसरं टाकायचं, जास्त घासायची गरज पडत नाही। आता त्या बाल्कनीतले काही प्लांट्स मला परत या बाल्कनीत आणून ठेवायचे आहे, कारण इथे मस्त ऊन पडायला लागले। पाऊस पडतोय पण ऊनही पडणारच आहे। त्यानंतर संध्याकाळी मी माझं काही ज्वेलरी कलेक्शन काढलं। आता या व्हिडिओमध्ये पूर्ण ते शेअर करता येणार नाही, त्याचा मी लॉंग व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता रात्रीचा वॉक करायला जातो त्यावेळी रियांशला सॅन्डल घ्यायची होती, हा फ्लोटर घ्यायचा होता। तर फायनली त्याच्या मनाप्रमाणे आणि आमच्या सेम दुकानातून अशी फ्लोटर घेतली आणि त्यानंतर आईस्क्रीम एन्जॉय केली।